नमस्कार मित्रांनो, मी काजल ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. ती माझ्या बहिणीची मुलगी सेम माझ्यासाठी कॉपी करते. हेअरस्टाईल, ड्रेस वगैरे सगळं सेम काही. तर हे मम्मीने आज बनवलं होतं शेंगदाण्याचं झिरकं. हे दाखवण्याचं कारण असं की म्हणजे बहुतेक ठिकाणी हे कुणाला माहित नाही आणि कोणी करत पण नाही, पण आमच्या नाशिक साईडला खूप करतात. तर हा माझा छोटा मेकॅनिक बघा, मेकॅनिकल काय करतोय तर गाडी रिपेअर नाही करत, तर तो मला सांगते मम्मा मी गाडी लॉक करतोय. सीताफळ घेतले आणि जिथे जिथे असा होल दिसतोय तिथे लॉक करतोय. आणि खरंच माझ्या मेकॅनिकलचे हात बघावं किती काळे झालेत, किती कष्ट करतोय. मला दया आली त्याचे हात बघून. आणि इथं बघा अशी मन लावून खाते शेंगदाण्याची चिक्की. बोली एक तर दे, नाही नाही बोलली. आणि व्हिडिओ काढताना बघितलं की माझ्या हातात एक चिक्की दिली. हुशार म्हणतात याला. आणि ह्या बघा माझ्या बहिणीच्या ननंदबाई आहेत. तर सगळ्या लहान मुलांची आत्या येताना खाऊ घेताना सगळ्यांसाठी घेऊन येतात. माझ्या मम्मीसाठी, माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्या लहान मुलांसोबत सगळ्यांना. आणि हेच नाही तर लहान मुलांसाठी खेळणी असेल, कलर असेल, शाळेतल्या वस्तू पण घेऊन आल्या होत्या. आणि हे बघा खूप दिवसांतर माऊ आल्यानंतर माऊला काही सोडतच नव्हता. आणि माऊ सोबत खेळताना समोरच पाऊस पडत होता आणि खूप भारी वाटत होतं. आगस्तीने माझ्या मेंढ्या बघितल्यानंतर खूप खुश झाला. आणि मी थोड्या वेळाने पाऊस उघडल्यानंतर 4-5च्या दरम्यान माझ्या बहिणीने मला बोलवलं. तिच्या घराच्या समोर कोथिंबीर लावली आहे. म्हणजे जे शेतीचे मालक आहे त्यांनी सांगितलं तुम्ही कोथिंबीर घेऊन जा. पण कसं आहे ना, मला कोथिंबीर खरं तर व्यवस्थित काढता येत नव्हती. बहिणीने व्यवस्थित सांगितलं कशी काढ काय. आणि जेव्हा शिकले मग काय हात काय थांबतोय का, सुरुवातच केली. जेवढी लागेल तेवढी कोथिंबीर घेते, पण मन काय बरे ना. आणि खरं आहे विकत पेक्षा फुकट घेण्याची मज्जाच वेगळी असते. किती घेऊ आणि किती नाही, मला असं झालं होतं. म्हटले बस झालं काजल, त्यांना पण ठेवायची का नाही, चाललेच काढत. तर आता तुम्ही हे बघून बोलत असाल या अर्धी कोथिंबीर मी काढली का नाही, तर मी नव्हती काढली. ना तिथे कामगार आले होते ना, ते पहिलेच कोथिंबीर काढून घेऊन गेले होते. म्हणून मी मला पाहिजे तेवढी कोथिंबीर घेऊन गेली आणि थोडी थोडी कोथिंबीर आम्ही डिवाइड केली. आणि हा बघा आगस्तेचा आतिश मामा आहे. आतिश मामाकडे आगस्ते कधी जात नाही, पण आज आतिश मामाकडे गेल्यामुळे आतिश मामा खरंच खूप खुश होता.